त्यांना इकडे येऊ दे मला झाल्यावर एक म्हणायचं इकडे सारखं काढू नका बघा जवळ सगळं गटातून चालू गेलं कसला साहेब त्यांना सांगा तुमच्या सांगितलं कसं हॅलो प्रतिवादी क्रमांक 3 कोण असेल त्यांचा विषय नमस्कार प्रतिवादी क्रमांक 1, 2, 4 ते 7 11 गुंठे ते 11 गुंठे ह्या भागात नकाशामध्ये साधं मोजली चाळीस 50% हो जगताप परत माझ्याकडे घेऊन जा मी आता घेऊन मला पण सगळं माहिती आहे पण तुम्ही आता काय एवढे गायचा प्रश्न काही नाही ही नोटीस येऊन 15 दिवस झाले तुम्हाला 15 दिवसात तुम्ही न्यायालयात जाणं अपेक्षित होतं न्यायालयाकडनं आमचं काय कारवाई स्टे घेणं अपेक्षित होतं न्यायालय त्याला पैसे देत नाही तर आम्ही काय करणार तुम्हाला ही दिसतंय ना चुका त्यांना तिथनं दिसत नाहीये पण तुम्हाला इथं जागेवर आले ना कोर्टापेक्षा मोठा आहे का साहेब तुम्हाला अधिकार आहे ना तुम्ही आलाय ना एक साधी गोष्ट आहे तुमचं तुम्ही मालक आहे किंवा तुम्ही याच्यातले वादी प्रतिवादी तुमच्याकडे वकील आहे तुमच्याकडे कोर्ट तुमच्याकडे 98220115 3 तारखा झाल्या त्याचं काय नाही आता तुम्ही स्टे घेणं अपेक्षित होतं ते स्टे तुमचा फेटाळलेला आहे आता आम्ही नोटीस जी दिली ती तर अंमलबजावणीची लक्षात घ्या ती नोटीस तुम्ही कोर्टाला दाखवणं अपेक्षित होतं स्टे घेणं अपेक्षित होतं ते जर झालं नाही तर मी काय जबाबदारी पण कोर्टाने जो आदेश दिलाय मी बघा आता लक्षात काय बोलताय साहेब हे बरोबर आहे का बोलणार ना मी कोर्टाला बोलणार ना फेटाळलं म्हणजे संपला ना विषय काहीच नाही नाही त्यांनी एक मिनिट ऐकता का स्टे कॅन नॉट बी ग्रांटेड ह्याचा मराठीमध्ये अर्थ सांगा मला स्टे कॅन नॉट बी ग्रांटेड स्टे फेटाळला एक मिनिट ऐका पण तो तुम्हाला कारवाई कुठल्या ह्याच्यात सांगितली कुठल्या ह्याच्यानुसार सांगितली तुम्ही का मला एका मीच भेटलो का तुम्हाला असं वाटतंय तुम्ही सगळं माहिती ऐका की तो आदेश सगळं माहिती आहे कुठल्या निकालानुसार तुम्ही कारवाई करताय ऍडिशनल साहेबांचं निकाल वाटप करता कशाच्या ह्याच्यावर ऍडिशनल साहेबांच्या निकालानुसार ऍडिशनल साहेबांच्या आदेशामध्ये जे नमूद आहे ऍडिशनल साहेबांच्या आदेशाच्या विरोधात तुम्ही अपील करणं अपेक्षित केलं ठीक आहे तिथून त्यांनी तुमच्या गोष्टी जर का बरोबर असतील तर त्यांनी तुम्हाला कुठली कारवाई थांबायसाठी स्टे ऑर्डर देणे किंवा दुसरी कुठली तुमचं जे काय म्हणणं आहे ते सगळं समजून घेऊन त्यांनी आता तुमच्या त्या स्टे संदर्भात 3 तारखा झाल्या त्या 3 तारखांमध्ये त्यांनी जर का स्टे दिला नाही त्याचा मी काय अर्थ काढतो दुसरी गोष्ट त्यांनी स्टे दिला नाही ऐकून घ्या ते स्टे दिला नाही मग तुम्ही गेले सिव्हिल न्यायालयात सिव्हिल न्यायालयामध्ये गेले ह्या प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही मला भेटत होते सांगत होते काय चाललंय मी तुम्हाला सहानुभूतीने विचारत होतो साहेब काय झालं काय नाही झालं बरोबर आहे का चूक आहे काय माणुसकीच्या भावनेनेच विचारत होतो ना माझं काय चुकत होतं का नाही दुसरी गोष्ट त्याच्या पलीकडे जेव्हा तुमचा हा विषय झाला कुठला कोर्टाचा त्या कोर्टाने जर का त्याच्यामध्ये स्टे डायरेक्टली लिहिलं की स्टे कॅन नॉट बी ग्रांटेड त्याचा अर्थ कुठल्याही वकिलाला विचारतो तुम्ही काय होतं ग्रांटेड नाही केला म्हणजे
हो साहेब, का तुम्ही आपणच आपल्याला एकमेकाला स्टेचा विषय सोडू द्या. स्टे भेटाळला 1 मिनिट. तुम्ही कारवाई कुठल्या आदेश त्यामध्ये ती गट नंबर लिहिलेले आहेत. आदेशावरनं ते आलेले आहेत. ऐका की, आदेश आम्हाला त्यांना जो आदेश आहे त्यामुळे ते तुम्ही माहित आले. असेल, ह्यांना पूर्ण माहित त्यांना आदेश दिला म्हणून ते आले ती. ह्यांना पूर्ण माहिती जे त्या आदेशामध्ये आहे ना, जे तुम्हाला नंबर जे दिलेले तुम्ही आहेत. येत ना, मी सांगतो तुम्ही आता फक्त जाणून बघून नाही आमच्या अन्याय होतोय. ना 2021-2009 त्याच्यातच आम्ही स्टे मागितलेला आहे. आम्ही काय नवीन टाकलेला नाही. शाळा जिल्हा सातारा. मान्य तहसीलदार यांनी काल रोजी दिनांक 21/12/2023 लोणी गावामध्ये चुकीच्या पद्धतीने कब्जे वाटपाचा प्रयत्न केलेला आहे. त्या संदर्भात लोणी गावचे जे तलाव आहेत ते आमच्या वाट्याला देऊन त्यांनी आमच्यावर अन्याय केलेला आहे. तसेच जगन्नाथ भोसले यांचाही आमच्या वाटपामध्ये त्यांचा गट घेतात, ज्याचा काही संबंध नसताना त्यांनी आमच्या वाट्याला त्यांचं क्षेत्र दिलेलं आहे. तरी कोर्टाने सांगितलेलं आहे की हे गट वगळून हे वाटप करावे, तर यांनी चुकीच्या पद्धतीने मगरूरीने पोलिसांचा गैरवापर करून आमच्यावर दबाव टाकून हे गट त्यांनी वाटपात घेऊन आमच्या कुटुंबावर आमच्यावर अन्याय केलेला आहे. कोर्टाचाही आदेशाचं उल्लंघन केलेलं आहे. एवढं सगळं सांगून प्रत्येक वेळी आम्ही त्यांना हे वारंवार अर्ज करूनही त्यांनी लक्ष दिलेलं नाही आणि यांनी चुकीच्या पद्धतीने कब्जा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि हा कब्जाचा उद्या त्यांनी कब्जापट्टी तयार केली तर आमच्यावर होणारा अन्याय आमच्यावर जो कब्जापट्टी तयार केली तर आम्ही तयार झाली तर आम्ही सहकुटुंब सहपरिवार ज्या दिवशी यांची कब्जापट्टी तयार होईल त्या दिवशी आम्ही सहकुटुंब सहपरिवार आम्ही आत्मदहन करणार आहोत. एवढं. आणि हे चुकीचं केलेलं आहे, त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी माझी विनंती आहे. माझे नाव सुनील बाबुराव जगताप, राहणार लोणी, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. दिनांक 21/12/2023 रोजी तहसीलदार यांनी कब्जे वाटपासाठी लोणी गावात आले असताना त्यांना कोर्टाचा नियमाचे उल्लंघन करून त्यांनी जे कोर्टाने गट वगळाय सांगितलेले आहेत त्यांनी ते वाटपात घेऊन आमच्यावर अन्याय केलेला आहे आणि कोर्टाचाही आदेशाचं उल्लंघन केलेलं आहे. तरी आमचं असं म्हणणं आहे की यांनी हे गट वगळून हे वाटप करून कब्जेपट्टी तयार करावी आणि जर ते गट धरून जर कब्जेपट्टी तयार केली तर आमच्यावर अन्याय होणार आहे आणि जर तयार केली तर आम्ही सहकुटुंब सहपरिवार आम्ही आत्मदहन करणार आहे. ते नाहीत सरकारचे ते गट आमच्या वाट्याला तुम्ही वाटून देताय, इन्क्लूड केलेले आहेत त्यात. मोठी आणि तो आमच्या अन्याय होतोय. आणि जर यांना हे चांगलं क्षेत्र दिलं तर आम्हाला ते तलावाचं क्षेत्र ते आता तुमच्या वाटपाप्रमाणे येत आहे. मग आम्ही तुम्ही मला बोलणं अपेक्षित नाही. नाही तुम्हालाच बोलणार तुम्ही कुणाला बोलाय? कारवाईसाठी तुम्ही आलाय. आणि मग तिकडे केस चालू आहे तिथं थांबा ना, न्यायालयीन प्रक्रिया चालूच आहे ना साहेब. घेतील ना ऐकून लगेच कुठलं? असं नाही असं कसं न्यायालयीन प्रक्रिया चालू असताना तुम्ही असं कसं? मी करून देणार. न्यायालयीन प्रक्रिया चालू असताना तुम्ही असं कसं करताय? ते फेटाळा म्हणजे काय? तुम्ही जर मराठी रोकटोक न्यूज चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्ही जर या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा. ताजे अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा मराठी रोकटोक न्यूज चॅनल. धन्यवाद.